घरच्या घरी डोशाचं बॅटर अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे। 1 वाटी इकडे मी पटणी तांदूळ घेतलेला आहे। याच्यामध्ये आपण पाव वाटी उडदाची डाळ घेऊया। बघा, पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे मी। यामध्ये 1 चम्मच मेथी दाणे घेणार आहे। तांदूळ डाळ आपण व्यवस्थित स्वच्छ 2-3 पाण्यात धुवून घेऊया। डाळ तांदूळ आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपण पाणी टाकूया 1 ग्लास आणि हे 6 तास आपण फुगत ठेवूया। असंच तुम्ही पाहू शकता डाळ एकदम छान फुगलेली आहे, तांदूळ आणि डाळ। इकडे मी 2 चम्मच पोहे घेतलेले आहेत। पोहे 2-3 पाण्यात स्वच्छ धुवून फुगत ठेवूया। 5 मिनिटांनी फुगले की आपण हे मिक्सरला वाटून घेऊया। पोहे पण व्यवस्थित फुगलेले आहेत, तर आपण हे मिश्रण एकत्र करून वाटून घेऊया। तांदूळ आणि डाळ व्यवस्थित मी एकत्र वाटून घेतलेला आहे, बघू शकता। हे आता मी 8 तास तसंच ठेवणार आहे रात्रभर आणि सकाळी याचे डोसे बनवणार। तर झाकण देऊन हे पीठ आपण तसंच ठेवून देऊया। बघा, पीठ किती व्यवस्थित फुगले। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया। आणि थोडं पाणी टाकूया, थोडं पातळ करून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून डोसे आपण काढून घेऊया। इकडे मी तवा तापत ठेवलेला आहे। तवा आपला व्यवस्थित तापलाय। आता आपण बॅटर टाकूया। बघा, थोडंसं तेल टाकते मी आता। उगाच 1-2 थेंब तेल सोडूया। आता झाकण देऊन डोसा शिजायला ठेवूया। बघा, डाळीदार डोसा आपला तयार आहे। माझ्या मुलीला असा क्रिस्पी असा डोसा आवडतो, म्हणून मी थोडा ब्राऊन करून घेणार आहे। बघा, किती छान डोसा तयार आहे आपला। अशा पद्धतीने घरच्या घरी सोप्या पद्धतीने तुम्ही पीठ बनवून डोसा बनवू शकता। असे एक एक करून आपण डोसे काढून घेऊया। बघा,
किती छान डोसे बनत आहेत. तुम्ही घरी नक्कीच ट्राय करा. बघा, डाळीदार असे डोसे आपले तयार आहेत. खूप सोपी रेसिपी आहे, झटपट बनतात आणि कमी साहित्यामध्ये बनतात. थँक्यू.